उर्वशी राज ठाकरेंसोबत ही भाऊबीज साजरी करणार आहेत। आदित्य, तेजस आणि अमित ठाकरे या तिघांची एकच बहीण उर्वशी ठाकरे असल्याने हा सोहळा आता विशेष ठरणार आहे। ठाकरे कुटुंबाच्या एकत्र येण्याने शिवतीर्थावर भावनिक आणि पारिवारिक वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे या वर्षीची ठाकरे घराण्याची भाऊबीज आता सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आता यावर्षी एकत्र शिवतीर्थावर जाणार आहेत आणि उर्वशी त्यांना औक्षण करणार आहे। खरं तर या चौघांची ही आजची पहिली एकत्र भाऊबीज असणार आहे। काल सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट झाली होती। या ठाकरे कुटुंबाच्या 10 भेटी आतापर्यंत कशा झाल्या ते आपण ग्राफिक्स मधनं पाहतोय। 5 जुलैला हिंदी सक्ती विरोधात मेळाव्यामध्ये ते एकत्र आले। त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आणि त्यासाठी ते मातोश्रीवर आले होते। 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीनिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गेले होते। त्याचबरोबर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब शिवतीर्थावर एकत्र आले होते। 5 ऑक्टोबरला मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली। 17 ऑक्टोबर रोजी मनसेच्या दीपोत्सवाचं आयोजन झालं होतं। उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केलं होतं। 22 ऑक्टोबरला कालच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसासाठी शिवतीर्थावर आले होते। आपल्यासोबत गिरीश कांबळे लाईव्ह जोडले गेलेले आहेत। तर गिरीश, आपण पाहू शकतोय आज 9वी भेट होणार आहे। आता राज ठाकरेंची कन्या उद्धव ठाकरेंच्या दोन्ही पुत्रांना औक्षण करणार आहे। नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर सांगा। भाऊबीजेच्या निमित्तानं आज पुन्हा एकदा ठाकरे परिवार आहे तो एकत्र येणार आहे। आज पहिल्यांदा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवतीर्थावर भाऊबीज साजरी करणार आहेत। या ठिकाणी आपण बघितलं तर दोन्ही ठाकरे म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे देखील आज एकत्र येतील आणि आजची ही 10वी भेट असणार आहे। कारण काल राज ठाकरे यांची आई यांचा वाढदिवस असल्याने उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचलेले होते। त्याआधीची दीपोत्सवाची भेट, त्यामुळे मागील 4 महिन्यांमधली आजची ही 10वी भेट असणार आहे। निमित्त आजचं आहे ते म्हणजे भाऊबीज आणि त्या भाऊबीजेच्या निमित्ताने तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे याशिवाय उद्धव ठाकरे हे देखील शिवतीर्थावर येणार असल्याची माहिती आहे। कारण तेजस ठाकरे आणि या ठिकाणी आदित्य ठाकरे यांची आणि अमित ठाकरे यांची एकच बहीण म्हणजे उर्वशी ठाकरे आणि त्यामुळे पहिल्यांदाच या ठिकाणी शिवतीर्थावर ठाकरेंच्या या नव्या पिढीचा भाऊबीज आहे तो आज शिवतीर्थावर पार पडेल आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा हे ठाकरे परिवार एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। मागील अनेक दिवसांपासून ज्या युतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या, खरं तर 2 ठाकरे बंधू जेव्हा 5 जुलैचा जो मेळावा झालेला होता वरळी डोम, तिथून ज्या काही भेटींचा सिलसिला सुरू झालेला होता तो भेटींचा सिलसिला आजही सुरू आहे। पारिवारिक कारणं असतील, याशिवाय राजकीय बैठका असतील, यामुळे ठाकरे बंधू हे सातत्याने एकत्र येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या आपण सगळ्या भेटीगाठी पाहिल्या तर 2 भेटी आहेत त्या केवळ राजकीय दृष्ट्या भेटी असल्याची माहिती मिळाली होती। मात्र उर्वरित ज्या 9 बैठका आहेत त्यापैकी 7 बैठका आपण बघितल्या तर या पारिवारिक होत्या आणि त्यामुळे कुठेतरी आता बरोबर तुझा मुद्दा कळलेला आहे। आज पुन्हा एकदा 10व्या भेटीसाठी हे कौटुंबिक भेट असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।